डोंबिवलीमध्ये भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांनी पोलिसांना मारहाण केली। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकरता मानपाड्याचे पोलीस या ठिकाणी गेलेले असताना नगरसेवक असलेल्या महेश पाटील यांनी त्यांना विरोध केला। त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। नगरसेवक पाटील यांच्याकडून पोलिसांवरती हल्ला झाला। त्यानंतर पोलिसांनी भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांना ताब्यात घेतलं। अजित मांढरे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। अजित, नेमकी काय घटना आहे? अजित, डोंबिवली परिसरामध्ये एमएससीबी ऑफिस जवळ एक 5 मजली इमारत आहे। त्या ती इमारत पूर्णपणे अधिकृत आहे आणि त्यावरती तोडक कारवाई करण्याकरता एमआयडीसीचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते। त्यावेळी मानपाडा पोलीस स्टेशन जे आहे त्यांचे पोलीस बंदोबस्त करते होते। हा संपूर्ण जो जी कारवाई सुरू होती त्या ठिकाणी महेश पाटील हा राहत होता। त्या ठिकाणी त्याचं घर आहे, पण ज्या ठिकाणी कारवाई सुरू आहे त्या ठिकाणातले जे मतदार आहेत किंवा त्या ठिकाणचे लोक जे आहेत ही महेश पाटीलच्या परिचयाचे आहेत असं महेश पाटीलचं सांगणं होतं। आणि ही कारवाई कुठल्या परिस्थितीमध्ये थांबवा नाही तर महेश पाटील काय चीज आहे हे तुम्हाला दाखवेन अशा पद्धतीचं महेश पाटील यांनी त्या ठिकाणी पोलिसांवरतीच आरोप आणि जे एमआयडीसीचे अधिकारी आहेत त्यांना धमकावण्यास सुरुवात केली होती। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पोलीस आणि महेश पाटील यांच्यामध्ये बाचाबाच झाली तेव्हा महेश पाटीलनं एका पोलिसाच्या डोक्यामध्ये वीट मारली आणि ती वीट मारल्याने तो पोलीस त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडला। हे पाहून पोलिसांचा संताप अनावर झाला आणि पोलिसांनी महेश पाटील यांना बेदम चोप दिलाय आणि मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आता घेऊन आलेले आहेत। या ठिकाणी एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अजित, धन्यवाद या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।